नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काही एक्झाम्पल सोडवणार आहोत. त्याच्यात प्रॉपर्टी ऑफ मॅट्रायसेस आणि सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन कसं काढायचं आणि दोन एक्झाम्पल लिनियर ट्रान्सफॉर्मेशनचे घेणार आहोत. तर इथं खाली हे एक्झाम्पल दिलेले आहे. राईट सायलॅब प्रोग्राम टू कॅल्क्युलेट डिटर्मिनंट अँड रँक ऑफ मॅट्रिक्स. आता ए हा मॅट्रिक्स घेऊ, दिलेला आहे तो टाईप करू. 2 2 -1 3 पहिला रो, पुढचा रो -1 3 4, पुढचा रो 1 2 7. हा झाला मॅट्रिक्स. याचा काय करायचं आपल्याला, डिटर्मिनंट आणि रँक काढायची. तर आपण वाटलं तर डिस्प्ले करू ए. आता काय डिस्प्ले करायचं, डिटर्मिनंट. डिस्प्ले डिटर्मिनंट ऑफ किंवा डिटर्मिनंट इक्वल टू, तर त्याच्यासाठी कोणतं फंक्शन आहे, DET, डिटर्मिनंट ऑफ ए हे फंक्शन आहे. हे डिस्प्ले करेल डिटर्मिनंट. आणखी काय काढायला लावलंय, रँक. मग डिस्प्ले रँक इक्वल टू, त्याच्यासाठी फंक्शन आहे रँक. रँक ऑफ ए हे झालं. आता इथं काय होईल, ए डिस्प्ले होईल, त्याच्यानंतर याचा डिटर्मिनंट आणि त्याच्यानंतर याची रँक. आपण रन करून पाहू. तर डिटर्मिनंट ए हा आला, त्याचा डिटर्मिनंट 0 आला, म्हणजे नक्कीच रँक ही 3 पेक्षा कमी. तर रँक किती आली, 2 आली. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सोडू शकतो. आता 8 नंबरचं एक्झाम्पल आहे की ए दिला आहे, त्याचा इनव्हर्स, ट्रान्सपोज आणि ट्रेस काढायचा. आता ए इक्वल टू आधी टाईप करू. ए इक्वल टू 2 -1 3, नंतर 1 3 4 1 2 3. हा झाला ए हा मॅट्रिक्स. डिस्प्ले काय करू, ए करू. आता काय करायचं, इनव्हर्स काढायचा. इनव्हर्स म्हणजे काय, तर इनव्हर्स हा ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी आला पाहिजे, असा ए इनव्हर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा. मग तो सायलॅब मध्ये INV या फंक्शनने दाखवला जातो. मग मी असं लिहितो, इनव्हर्स इक्वल टू, कसं दाखवला जातो, INV ऑफ ए. हा झाला इनव्हर्स. आता पुढचं सांगितलंय ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे रोचा कॉलम घ्यायचा आणि कॉलमचा रो लिहायचा. आपण आउटपुट आल्यावर पाहू. ट्रान्सपोज इक्वल टू ए डॅश. ट्रान्सपोज ए डॅशने दाखवतात. नंतर डिस्प्ले करायचं आहे ट्रेस. ट्रेस म्हणजे डायगोनलच्या ज्या एंट्री आहेत त्याची सम करायची. ते कशाने दाखवतात, ट्रेस ऑफ ए. हे असं फंक्शन झालं. इकडलं आपण CLC करू. तर हे जर रन केलं तर काय होईल, आधी ए डिस्प्ले होईल, नंतर एचा इनव्हर्स, नंतर ट्रान्सपोज आणि ट्रेस. आता हे रन करू. तर पहा, ए हा मॅट्रिक्स आला 2 -1 3 1 3 4 1 2 3. इनव्हर्स आला -0.5 -4.5 6.5 असा याचा इनव्हर्स आला. ट्रान्सपोज आला, पहा हा रो होता 2 -1 3, तर त्याचा काय लिहिला, कॉलम लिहिला 2 -1 3. दुसरा रो होता 1 3 4, आता 1 3 4 आला. ट्रेस म्हणजे काय, तर डायगोनलची ए ची एंट्री 2 + 3 + 3 ह्याची झाली 8 असं झालं. आता इथं मी एक चेंज करतो फक्त या एक्झाम्पल मध्ये आणि हा प्रोग्राम रन करतो. आता इथं -3 केला आणि हा प्रोग्राम रन केला, तर हे व्हॅल्यू येतात. आता मी आणखी थोडासा बदल करतो. पहा मी इथं 7 लिहिला. आता रन करतो प्रोग्राम. तर इथं एरर आला की
इनव्हर्स प्रॉब्लेम इज सिंगुलर. इनव्हर्स कधी निघतो जर याचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो असेल तर. आता याचा आपण डिटर्मिनंट काढून पाहू. म्हणजे हा एरर आला याचा अर्थ काय, नॉन सिंगुलर, तुमचा डिटर्मिनंट हा झिरो आहे, म्हणजे इनव्हर्स निघणार नाही. डिटर्मिनंट ऑफ ए. हे रन करून पाहू. डिटर्मिनंट किती आला, झिरो. ए हा डिस्प्ले झाला, डिटर्मिनंट झिरो आला. या लाईनला एरर आला इनव्हर्सच्या, त्याच्यामुळे पुढचं रन झालं नाही. आता हे जर शेवटी टाकलं तर बाकीचं रन होईल. आता हे जर टाकलं जिथून हे झालं पहा, ए आला, डिटर्मिनंट आला झिरो, ट्रान्सपोज आला, ट्रेस आला. मात्र ज्यावेळेस इनव्हर्सला येईल त्यावेळेस तो एरर देणार, कारण मॅट्रिक्स काय आहे, सिंगुलर आहे. पुढचा प्रॉब्लेम करू. राईट अ प्रोग्राम टू फाइंड साइज अँड रिड्यूस रो इचेलॉन फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. इथं आपण काय करू, पुन्हा मॅट्रिक्स लिहू. 0 -1 3 1 -2 1 1 3 3 हा झाला मॅट्रिक्स. आता काय करायचंय, साईज फाइंड आउट करायची आणि रिड्युस्ड रो इचेलॉन फाइंड आउट करायचं. मी डिस्प्ले पुन्हा ए करतो, ए. आता मला काय फाइंड आउट करायची, साईज. साईज साठी कमांड कोणती आहे, साईज डिस्प्ले. डायमेन्शन म्हणलं तरी चालेल, साईज इक्वल टू कॉमा देऊन साईज ऑफ ए. हे झालं साईज. आणखी काय सांगितलंय, रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म. त्याच्यासाठी कमांड कोणती, आर आर एफ. त्याच्यासाठी कमांड कोणती आहे, आर आर एफ. मग आपण आर आर ई एफ, रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म. मग मी इथं करतो रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म इक्वल टू कमांड कोणती आहे, रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म ऑफ ए. हे झालं. आता हे अशा प्रकारे येईल. आपण वाटलं तर लेंथ पण काढू, साईजच्याच खाली काय काढू, लेंथ काढू. लेंथ म्हणजे ऍक्च्युली त्या मॅट्रिक्स मध्ये किती इलेमेंट आहेत त्यालाच काय म्हणायचं, लेंथ. लेंथ इक्वल टू फंक्शन काय आहे, लेंथ ऑफ ए. हे आता हे रन करू तर पहा, ए आला तुमचा जो आपण टाईप केलेला आहे तो. साईज आली 3x3 साईज, 3 रो आणि 3 कॉलम. लेंथ म्हणजे याच्यात टोटल एंट्री किती आहे, 9. आणि रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म काय आला, 1 0 0 0 1 0 0 0 1. रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म म्हणजे डायगोनल एंट्री 1 पाहिजे आणि त्याच्या खालचे आणि वरचे 0 पाहिजे. असं सेम डायगोनली यायचं रो आणि कॉलम ऑपरेशन करून, त्यालाच रिड्युस्ड रो इचेलॉन फॉर्म म्हणतो. आणि जितके 1 आहेत त्यालाच त्याची रँक म्हणायची. तर याची रँक आपण 3 ही सांगू शकतो. असं हे 9वं एक्झाम्पल झालं. आता 10वं एक्झाम्पल पाहू. राईट सायलॅब प्रोग्राम टू आयगन व्हॅल्यू अँड आयगन वेक्टर ऑफ मॅट्रिक्स. आता आधी आपण आयगन व्हॅल्यू कशा काढायच्या ते पाहू आणि मग आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर सोबत कसे काढायचे ते पाहू. आता ए इक्वल टू मॅट्रिक्स दिला आहे 1 -2 2 3 हा मॅट्रिक्स दिलेला आहे. आता काय करायचं, याच्या आयगन व्हॅल्यू काढू आपण. मी त्याला नाव काय देतो, फक्त ई इक्वल टू, त्याला काय म्हणायचं, स्पेक्ट्रम ऑफ ए. काय म्हणायचं, स्पेक्ट्रम ऑफ ए. स्पेक्ट्रम म्हणजे आयगन व्हॅल्यू ऍक्च्युली. तर स्पेक्ट्रम ऑफ ए काढला तर याला डिस्प्ले करू. हा फक्त काय करतो, असं जर केलं तर हा आयगन व्हॅल्यू देतो, फक्त डिस्प्ले आयगन व्हॅल्यूज ऑफ ए इक्वल टू आणि काय करायचं, ई डिस्प्ले करायचं. आता हा रन करून पाहू प्रोग्राम. आयगन व्हॅल्यूज ऑफ ए काय आल्या, पहिली आयगन व्हॅल्यू आली 2 + 1.73205008 आय. म्हणजे या दोन्ही आयगन व्हॅल्यू काय आल्या, कॉम्प्लेक्स आल्या. आता मला जर आयगन व्हॅल्यू पण आणि आयगन वेक्टर, एक्झाम्पल मध्ये काय विचारलं, आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर, म्हणजे फक्त स्पेक्ट्रम ऑफ ए एवढंच लिहिलं तर आपण काय म्हणू शकतो, फक्त त्या आयगन व्हॅल्यूज आहे.
आता ऍक्च्युली हा देताना दोन आउटपुट देतो. हा देताना काय करतो, दोन आउटपुट, म्हणजे सायमल्टेनियसली आपण दोन व्हेरिएबल असाइन करू शकतो. आता मी देतो आयगेन व्हेक्टर्स आणि पुढचं देतो आयगेन व्हॅल्यूज, म्हटलं तर EVCS, आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन व्हेक्टर. आता पहिल्यांदा हे आउटपुट देतो EVCS आयगेन व्हेक्टर्स आणि नंतर देतो आयगेन व्हॅल्यू. आता मला आयगेन व्हॅल्यू पाहिजे असेल तर आयगेन व्हॅल्यू कशाने डिनोट केलेली मी, हे दोन आउटपुट देतो, दोन सेपरेट. मग मी काय करतो, इव्हॅल्युएट EVA आयगेन व्हॅल्यू, आणि मला आयगेन व्हेक्टर जर डिस्प्ले करायचं झाला, डिस्प्ले आयगेन व्हेक्टर्स ऑफ A इक्वल टू काय नाव दिलंय आपण, EVCS. आता होईल काय, तर हा स्पेक्ट्रम ऑफ A दोन आउटपुट देतो, एक पहिल्यांदा देतो आयगेन व्हेक्टर आणि नंतर देतो आयगेन व्हॅल्यू. आता आपण आधी डिस्प्ले काय करायला लावले, आयगेन व्हॅल्यू, म्हणजे आयगेन व्हॅल्यू आधी डिस्प्ले होतील. मग हा जर प्रोग्राम रन केला तर पहा, आता ह्या आयगेन व्हॅल्यू येताना पहिल्यांदा आयगेन व्हॅल्यू आल्यात, त्या आयगेन व्हॅल्यू येताना मात्र काय येतात, डायगोनली येतात. त्या आयगेन व्हॅल्यू काय येतात, डायगोनली येतात. त्याच सेम आयगेन व्हॅल्यू आहे आणि या आयगेन व्हॅल्यूच्या रिलेटेड आयगेन व्हेक्टर हा आहे. त्याचा पहिला एलिमेंट हा आणि दुसरा एलिमेंट हा, असा पहिल्या आयगेन व्हॅल्यूचा पहिला कॉलम हा आयगेन व्हेक्टर असतो, दुसऱ्या आयगेन व्हॅल्यूचा हा दुसरा कॉलम हा आयगेन व्हेक्टर असतो. आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या आयगेन व्हॅल्यूचा जो मॅट्रिक्स आहे त्याच्यातली तुम्ही ही पण एंट्री काढू शकता, पहिली पण एंट्री काढू शकता. आयगेन व्हॅल्यू आला, हा तुमचा मॅट्रिक्स झाला, तर याची पहिली एंट्री काढायची म्हणजे काय, आयगेन व्हॅल्यूची 1,1 एंट्री, म्हणजे हा पहिली आयगेन व्हॅल्यू झाली. आणि दुसरी आयगेन व्हॅल्यू काढायची झाली तर आयगेन व्हॅल्यू 2 to 3 एंट्री, तर हा जर झाला तर ही दुसरी आयगेन व्हॅल्यू. अशी तुम्ही याच्यातून पण सेपरेट आयगेन व्हॅल्यू काढू शकता. आता पुढचा प्रश्न आहे, राईट अ सायलॅब प्रोग्राम टू फाइंड आयगेन व्हॅल्यूज अँड आयगेन व्हेक्टर्स ऑफ मॅट्रिक्स. आता मग असं सारखंच आहे, तर आपण मी फक्त काय करतो, मॅट्रिक्स किंवा आपण मॅट्रिक्स चेंज करू. इथे मॅट्रिक्स लिहिताना -2 -4 2 -2 1 -2 1 4, त्याच्यानंतर आहे 2 4 5. आता सेम याला काय दिलं मी, स्पेक्ट्रम दिला, स्पेक्ट्रम ऑफ A, हे दोन पार्ट झाली, तर कॉमा दिला तरी काय अडचण येत नाही. मग डिस्प्ले काय होईल, सुरुवातीला आयगेन व्हॅल्यू, त्याला मी CLC करतो, क्लिअर पण करतो. आता मी याला रन केलं तर काय होईल पहा, तर हा तुमचा झाला 3 कॉलम आहेत. आता आपल्याला व्यवस्थित पाहिजे असेल तर आपण थोडस इकडे ऍडजस्टमेंट करू. आता ते प्रिंट झालं, आपण पुन्हा प्रिंट करू, इकडे ऍडजस्ट करू, मग ते व्यवस्थित दिसेल. जागेच्या अभावामुळे ते व्यवस्थित दिसलं नाही. पाहता पहिल्यांदा आयगेन व्हॅल्यू ऑफ A काय आली, तर ही पहिल्यांदा आयगेन व्हॅल्यू ही डायगोनल आली, दुसरी आयगेन व्हॅल्यू ही आली आणि तिसरी आयगेन व्हॅल्यू ही आली, तिन्ही रिअल आल्यात. आता ह्या आयगेन व्हॅल्यूच्या रिलेटेड हा जो पहिला कॉलम आहे, हा आणि हा कॉलम हा तुमचा आयगेन व्हेक्टर आहे पहिल्या आयगेन व्हॅल्यूच्या. ह्या आयगेन व्हॅल्यूच्या रिलेटेड हा कॉलम आयगेन व्हेक्टर आहे आणि ह्या आयगेन व्हॅल्यूच्या रिलेटेड हा कॉलम आयगेन व्हेक्टर आहे. पुढचा प्रोग्राम आहे की राईट सायलॅब प्रोग्राम टू कम्पेअर ट्रेस ऑफ मॅट्रिक्स विथ सम ऑफ ऑल आयगेन व्हॅल्यूज. म्हणजे इथं मला काय काढायचं, ट्रेस काढायच्यात आणि सम ऑफ आयगेन व्हॅल्यू काढायची. आता इथे जर पाहिलं या प्रोग्रामिंग मध्ये, तर आयगेन व्हॅल्यू कुठे असतात, डायगोनली असतात. आयगेन व्हॅल्यू काय असतात, डायगोनली. मग आपल्याला याचं डायगोनल काढायचं. आता पहा, इथं मी EVAL म्हटलं तर हा आला. आता मला आयगेन व्हॅल्यू काढायच्या, तर मी काय करतो, DIAG डायगोनल ऑफ हा जो मॅट्रिक्स आहे EVAL,
त्याचा डायगोनल काढतो. म्हणजे हा डायगोनल हा कॉलमला येतो. म्हणजे तुम्ही इथून याचा डायरेक्ट डायगोनल पण काढू शकता. म्हणजे तुम्हाला याची सम करायची, तुम्हाला जर सम करायची असेल ना तर याची सम करायची. तर आपण पुन्हा प्रोग्राम लिहू. A इक्वल टू 5 2 1 4 हा मॅट्रिक्स लिहिला. त्याच्यानंतर मला काय काढायचंय, ट्रेस काढायचा आहे. मग मी वाटलं तर आधी डिस्प्ले A करतो. आता काय काढायचंय, मला ट्रेस काढायचा आहे. डिस्प्ले ट्रेस ऑफ A इक्वल टू फंक्शन काय, ट्रेस ऑफ A. हे झालं. त्याच्यानंतर मला काय काढायचं, आयगेन व्हॅल्यू आणि आयगेन व्हेक्टर काढायचे. त्यातले मी आयगेन व्हॅल्यू घेणार. मग आपलं काय आहे, आयगेन व्हेक्टर्स आणि आयगेन व्हॅल्यूज इक्वल टू स्पेक्ट्रम ऑफ ए हा आहे. आता याचं काय करायचं, तर मला फक्त आयगेन व्हॅल्यूचा डायगोनल घ्यायचा, इथं जसा घेतला होता तसा, आणि त्याची काय करायची, सम करायची. एस इज इक्वल टू, तर सम करायची कुणाची, हे जे नंबर आहेत यांची काय करायची, म्हणजे अशा टाईपचे नंबर आहेत त्याची काय करायची, सम. मग सम कुणाची करायची, तर जो आयगेन व्हॅल्यू आहे त्याच्या डायगोनलची, म्हणजे डायगोनल ऑफ EVAL. तर हा काय करेल, यस सम करेल कुणाची, आयगेन व्हॅल्यूच्या जो मॅट्रिक्स आहे त्याच्या डायगोनलची. मग इथं काय करू, डिस्प्ले सम ऑफ आयगेन व्हॅल्यूज इक्वल टू, काय नाव दिलं आपण, यस. आता हा प्रोग्राम आपण रन करू. तर सुरुवातीला ट्रेस येईल आणि नंतर हे बाकीचं येईल. आता पहा, जर तुम्ही ए हा काढला तर त्याचा ट्रेस आला, डायगोनलची सम 5 + 4 9, आणि सम ऑफ आयगेन व्हॅल्यू किती आली, 9 आली. म्हणजे ट्रेस आणि सम ऑफ आयगेन व्हॅल्यू इथं काय आलं, सेम आलं. असा हा 12वा प्रोग्राम झाला. आपण कम्पेअर ओरली करू शकतो. पुढचा आपण टॉपिक पाहणार आहोत, सिस्टीम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करायची. सिस्टीम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करायची. आता हे जे आहे, सॉल्व द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन 2x + 3y = 11, 4x + 9y = 4x + y = 9 युजिंग सायलॅब. तर आधी याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहावं लागेल. ह्या इक्वेशनला कसं लिहावं लागेल, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. हे इक्वेशन आहे, कॉमेंटच्या याच्यात लिहितो. हे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल आपल्याला. म्हणजे मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं, इथं वाय येतील, इथं पण कॉपी पेस्ट केल्यामुळं अडचण आली. सायलॅब पुन्हा आपण ओपन करू. कॉपी पेस्ट करण्यामुळे अडचण आली. तर इक्वेशन होतं 2x + 3y = 11, 4x + y = 19. तर इथं तुम्हाला याला मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. याला कशात कन्वर्ट करावं लागेल, मॅट्रिक्स मध्ये. आता इथं जाऊन द्या, आपलं इक्वेशन काय, 2x + 3y = 11 आणि 4x + y = 9. तर याला इक्वेशन मॅट्रिक्स मध्ये म्हणजे दोन मॅट्रिक्स करायचे, कोइफिशियंटचा मॅट्रिक्स. तर पहिल्या एंट्री किती आहे, 2, आणि दुसरी एंट्री किती आहे, 3. पुढच्या रोला 4 आणि 1. हे झाला तुमचा A. आणि नंतर करायचा B =
तर बी हा कॉलम मॅट्रिक्स करायचा 11 आणि 9चा, त्याला म्हणतात कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स. 11 आणि खाली कॉलमला 9, असा झाला तुमचा हे. आता इथं सॉल्व्ह करताना कसं करायचं, तर इथं सॉल्व्ह करताना जस्ट बॅकस्लॅश ऑपरेटर वापरायचं. काय वापरायचं? बॅकस्लॅश ऑपरेटर. म्हणजे एक्स इज इक्वल टू ए बॅकस्लॅश बी, ही सगळ्यात चांगली मेथड आहे. मग इथं हा झाला तुमचा सोल्युशन. आता याला डिस्प्ले करायचं. डिस्प्ले काय करायचं? सोल्युशन इक्वल टू, आणि इथं काय करायचं? सोल्युशन काय काढले आपण? एक्स काढले. तर हे आपण रन करू. तर पहिला जी एक्स ची व्हॅल्यू होती आली 1.6 आणि वाय ची व्हॅल्यू आली 2.6. तर अशा प्रकारे हे बॅकस्लॅश वापरून एकदम सोप्या प्रकारे इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. 3 प्रकारे करता येतं. एक बॅकस्लॅश वापरून, एक इनव्हर्स वापरून, एक लिन सॉल्व्ह वापरून. तर आपण जनरली बॅकस्लॅश वापरणार आहे आणि जिथं जे स्पेसिफाय करेल ते वापरणार आहे. आता पुढचं एक्झाम्पल आहे खालचं हे 14व्या नंबरचं. तर एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6, 2x प्लस 3y प्लस झेड इक्वल टू 10, x प्लस 2y प्लस 3z इक्वल टू 13. मग याचा आपण कोइफिशियंटचा मॅट्रिक्स बनवतो. कोइफिशियंट म्हणजे 1 1 1, नंतर दुसऱ्या इक्वेशन मधला 2 3 1. एक्सचा कोइफिशियंट 1, वायचा कोइफिशियंट 2 आणि झेडचा कोइफिशियंट 3. हा झाला तुमचा कोइफिशियंटचा मॅट्रिक्स. आता काय करायचं? कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स लिहायचा. बी इक्वल टू, तो कॉलम मॅट्रिक्स लिहायचा. तर पहिला कॉन्स्टंट आहे 6, नेक्स्ट रोला 10, नेक्स्ट रोला 13, असा मॅट्रिक्स आहे. तर याला काय करायचं? बॅकस्लॅशनी सॉल्व्ह करायचं. म्हणजे कॅपिटल एक्स इज इक्वल टू ए बॅकस्लॅश बी, आणि डिस्प्ले काय करायचं? सोल्युशन. सोल्युशन इक्वल टू काय सोल्युशनला दिलंय? कॅपिटल एक्स. आता याचं हा 3/3 म्हणजे याचे एक्स ची व्हॅल्यू किती आली? 2, वाय ची 1 आणि झेड ची 3. असं हे सॉल्व्ह केलं. आता काय करायचं? 15वा एक्झाम्पल, इनव्हर्सचा वापर करायचा आणि सॉल्व्ह करायचंय. आता हे कसं सॉल्व्ह करायचं? तर ए हा मॅट्रिक्स दिलाय, बी हा मॅट्रिक्स दिलाय, आपण तो राईट करू. ए इक्वल टू 1 2 3 4, आणि पुढचा मॅट्रिक्स दिलाय बी इक्वल टू 5 11, हा दिला. आता याच्यात करायचं काय असतं? आता सपोज माझं इक्वेशन आहे एक्स इक्वल टू बी, हे इक्वेशन आहे. याच्यावरून मी काय सांगू शकतो? मला एका साईडला एक्स पाहिजे. मग एक्स इज इक्वल टू दोन्ही साईडला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? ए इनव्हर्स आणि बी ने मल्टिप्लाय करावं लागेल असं. मग हा ए इनव्हर्स आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? बी ने. मग आपण तेच करू. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आलं? इनव्हर्स ऑफ ए स्टार बी आला. हे अशा प्रकारे आलं. तर हेच तुमचं काय आलं? सोल्युशन. मग इथं आलं डिस्प्ले सोल्युशन इक्वल टू एक्स. हे काय आलं? सोल्युशन. पण याचा तोटा असा आहे, हा जर मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असेल तरच याचे सोल्युशन निघतील. जर इन्फानाइट सोल्युशन असेल तर हे उपयोगीचं ठरत नाही. त्यासाठी वापरावं लागतं लिन सॉल्व. जर इन्फानाइट असेल तर काय वापरावं लागतं? लिन सॉल्व वापरावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊ की 1 2 आणि 2 4. आता याचा जर विचार केला आपण आणि हा 0 घेतला किंवा हा 10 घेतला, तर याला जर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला तर सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे हा याचा डिटर्मिनंट 0 आहे, त्याच्यामुळे इथे निघणार नाही. ही मेथड वर्क होणार नाही. मग बॅकस्लॅशची वापरून पाहू आपण. तर इथं एक्सचं सोल्युशन एक 0 आणि वाय 2.5 हे पण चालून जाईल, पण याला इन्फिनिटली मेनी सोल्युशन असतात. लिन सॉल्व वापरून पण करता येतं. ए, बी. आता रन करू.
तर इथं -1 आणि -2 आलं. याला इन्फायनाइटली मिनी सोल्युशन, याच्या कोणतेही मल्टिपल घेतलं तरी ते त्याचं सोल्युशन होऊ शकतं. याचं चालणार नाही तसं, पण याचं चालेल. हे इन्फायनाइटली मिनी सोल्युशन आहेत. एक तर लिन सॉल्व वापरा किंवा A\B वापरा. इनव्हर्सची मेथड टाळणं कधीही चांगलं राहील. आता पुढचा प्रोग्राम आहे 16 नंबरचा. फाइंड द इमेज ऑफ द व्हेक्टर v इक्वल टू 2 1 अंडर द लिनियर ट्रान्सफॉर्मेशन tx इज इक्वल टू ay. म्हणजे फंक्शन काय आहे, टी ऑफ एक्स इक्वल टू ax असं फंक्शन डिफाईन केलेलं आहे. आणि a ची व्हॅल्यू दिलेली आहे a इक्वल टू, हा मॅट्रिक्स दिलेला आहे, मी डायरेक्ट लिहितो 1 2 3 4. आता पुन्हा काय केलेलं आहे, जो व्हेक्टर आहे ना ज्याची इमेज काढायची, म्हणजे एकच्या जागी तो व्हेक्टर टाकायचा, त्याची इमेज पण दिलेली. व्ही हा व्हेक्टर काय दिला आहे, तर हा देताना कॉलम व्हेक्टर घ्यावा लागेल. किती 2 सेमिकोलन 1 हा झाला. आता मला काय काढायचंय, हे काढायचंय ना, म्हणजे एकच्या जागी काय काढायचं, व्ही काढायचंय. म्हणजे मला काय काढायचंय, टी ऑफ व्ही इक्वल टू ए व्ही काढायचं. आता हे वापरता येणार नाही कारण इथं हे फंक्शन व्हेरिएबल असेल. म्हणजे मी काय वापरतो, टी व्ही इक्वल टू ए व्ही म्हणजे ए स्टार व्ही करायचा. आता याला काय करायचं, डिस्प्ले करायचं. डिस्प्ले इमेज म्हणू आपण याला, इमेज ऑफ व्हेक्टर व्ही इक्वल टू काईल टी व्ही येईल. तर आपण ही व्हॅल्यू टाकून पाहू. ही आता काय करू, आपण याला रन करू. तर रन केलं तर काय आलं, इमेज ऑफ व्हेक्टर v इज इक्वल टू अंडर दिस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे a ने या v ला मल्टिप्लाय केलं, उत्तर किती आलं 4 आणि 10. हा कॉलम वेक्टर आला. तर हे चालू तुमचं इमेज आली. पुढचं एक्झाम्पल पाहू, सेकंड लास्ट. तर सेकंड लास्ट एक्झाम्पल आहे की व्हेरीफाय वेदर द लिनियर ट्रान्सफॉर्मेशन डिपेंड. ऍक्च्युली ही डेफिनेशन लिनियर ट्रान्सफॉर्मेशनची, टी ऑफ यू प्लस व्ही इक्वल टू टी ऑफ यू प्लस टी ऑफ व्ही आणि टी ऑफ के यू इक्वल टू के टाइम्स टी ऑफ यू, ह्या दोन कंडिशनला मिळून लिनियर ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन तयार होते. इथं आपल्याला फक्त काय करायची, मॅट्रिक्स हे मॅट्रिक्स ट्रान्सफॉर्मेशन ऑलवेज लिनियर ट्रान्सफॉर्मेशन असतं. म्हणजे इथे जर तुम्ही मॅट्रिक्स घेतला तर ते ऑलवेज लिनियर ट्रान्सफॉर्मेशन असतं. म्हणजे हे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि ही प्रॉपर्टी काय करायची, आपल्याला चेक करायची. आता पहा, मग मी त्यासाठी ए लिहितो, ए इक्वल टू 2 1 -1 3 हे लिहिलं. आता मला काय करायचंय, ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करायची. आता मी काय करतो, ही रॅन्डमली कोणत्याही दोन व्हेरिएबल साठी करतो. आता u इक्वल टू मी घेतो सपोज 12 आणि कॉलमला घ्यावं लागतील, घेतो 7. त्याच्यानंतर v घेतो, v इक्वल टू -2 आणि 4 हा घेतला v. आता मला ही प्रॉपर्टी याच्यासाठी करायची. मला काय करायचंय, टी ऑफ यू. आता हे फंक्शन डिफाईन करताना कसं करायचं, टी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, हे असं फंक्शन डिफाईन करायचं. आता मला ही प्रॉपर्टी काढायची, टी ऑफ यू प्लस व्ही इक्वल टू टी ऑफ यू आणि प्लस टी ऑफ व्ही, ही प्रॉपर्टी काढायची. आता टी ऑफ यू म्हणजे काय, तर टी ऑफ एक्स म्हणजे एक्स, म्हणजे हा जो आहे हा मला काय करावा लागेल, टी ऑफ यू प्लस व्ही म्हणजे ए ऑफ यू प्लस व्ही हे करावं लागेल. आणि हे इक्वल टू काय दाखवावं लागेल, ए ऑफ ए यू प्लस ए व्ही हे असं दाखवावं लागणार आहे. मग त्यासाठी मला आधी काय काढावं लागेल, ए यू प्लस व्ही काढावं लागेल. मग मी त्याला काय म्हणतो, एक LHS म्हणतो, LHS इक्वल टू LHS काय, ए ऑफ यू म्हणजे ए स्टार यू प्लस व्ही हे मला काढावं लागेल. आणि RHS काय, RHS इक्वल टू
ए स्टार यू प्लस ए स्टार व्ही हे असं आहे. आता याला डिस्प्ले करू आपण. डिस्प्ले आपण हे देऊ इथं दोन्ही. ही लेफ्ट हँड साइड इक्वल टू LHS आणि दुसरी राईट हँड साइड डिस्प्ले हे RHS. तर इथं तुम्हाला हे दोन्ही सेम आले तर आपलं उत्तर बरोबर आहे असं समजता येईल. तर टी ऑफ यू प्लस व्ही किती आला? 31 आणि 23 हा वेक्टर आला. टी ऑफ यू प्लस टी ऑफ व्ही 31 प्लस 23 म्हणजे इथं आपली प्रॉपर्टी व्हेरीफाय झालेली आहे. त्याच्यानंतर आपलं शेवटचं एक्झाम्पल आहे याचं की फाइंड द कर्नल म्हणजे नल स्पेस फाइंड आउट करायचं. नल स्पेस म्हणजे सोल्युशन स्पेस. नल स्पेस म्हणजे सोल्युशन स्पेस म्हणजे हा मॅट्रिक्स लिहायचा A इक्वल टू 1 2 2 4 आणि याच्यावर एक्स वाय ऑपरेट करायची. याच्यावरून सिस्टीम ऑफ इक्वेशन तयार करायची आणि याच्यावरून सिस्टीम ऑफ इक्वेशन जी तयार होईल त्याचे सोल्युशन म्हणजे नल स्पेस. इथं आपल्याला एक व्हॅल्यू देईल त्याचा जनरलाइज स्पेस त्याच्यापासून तयार होणारा स्पेस म्हणजे त्याचा नल स्पेस असतो. तर नल स्पेस कसा काढतात? ए हा मॅट्रिक्स घ्यायचा त्याला एक्स वाय व्हेरिएबल लावायची त्याची सिस्टीम तयार करायची आणि त्याला सॉल्व्ह करायची. जे उत्तर असतं तेच काय असतं? नल स्पेस असतं. इथं आपल्याला त्याच्यासाठी फंक्शन वापरायचं आहे कर्नल. आता ए इक्वल टू मॅट्रिक्स दिलाय 1 2 2 4 1 2 2 4 हा मॅट्रिक्स दिलेला आहे. तर मला याचं कर्नल काढायचं के कर्नलला काय म्हणतो? के म्हणतो. त्याच्यासाठी फंक्शन काय? ए. कर्नल ऑफ ए किती आला? म्हणजे कर्नल ऑफ ए आला. मग डिस्प्ले काय करू? डिस्प्ले कर्नललाच काय म्हणू शकतो आपण? नल स्पेस ऑफ ए इक्वल टू आणि हा काय? कॅपिटल के. तर याला आपण रन करू. तर कर्नल ऑफ ए हा आला 0.894427 मायनस 0. याच्या मल्टिपल सगळेच म्हणजे या दोन वेक्टर पासून या एका वेक्टर पासून जनरेट होणारा सगळा स्पेस. या एका वेक्टर पासून जनरेट होणारा सगळा स्पेस याच्या मल्टिपलचे सगळे वेक्टर त्यालाच काय म्हणायचं? कर्नल स्पेस. अशा रीतीने या व्हिडिओत आपण मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टी पाहिल्यात, आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर पाहिली, सिस्टीम ऑफ इक्वेशन कशी सॉल्व्ह करायची आणि शेवटी आपण लिनियर ट्रान्सफॉर्मेशनची एक प्रॉपर्टी चेक केली. धन्यवाद.